मोठं आहे. पिकलंय बरं का, वास येतोय त्याचा नाही. तर चला ताईंनो, आज ब्लॉगची सुरुवात डायरेक्टच करते. तर छान असं सकाळ सकाळ सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि बाहेर मस्त असा हलका हलका पाऊस पडतोय. नाश्त्याला रोज बनवायचं काय ही पंचायत प्रत्येकाच्या किचनमध्ये प्रत्येक ताईला पडलेली असते. तर आज म्हटलं चला इन्स्टंट मस्त अशा रव्याचे आप्पे बनवावेत, जे की हेल्दी पण आहेत, त्यांनी वजन पण वाढत नाही. वेट लॉस जर्नीमध्ये ज्या ताई कुणी असतील बाबा की वजन कमी करायच्या याच्यामध्ये, तर त्यासुद्धा हे आप्पे बनवून खाऊ शकतात. त्यांनी वजन भरपूर याच्यामध्ये कमी होतं. तर म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की त्या सपोज वजन ह्यानी वाढतं, ते म्हणजे एक प्रॉपर जो डाईट चार्ट असतो ना तो आपण फॉलो करतो. तर एक त्याच्यातला प्रकार आहे. ही रेसिपी त्याच्यात इन्क्लूड केली तरी पण छान आहे. तर 2 कप रवा इथं घेतला आहे, त्याला 1 कप बघा दही इथं मी घेतलेलं आहे. फ्रेश दही आहे, जास्त आंबट नाही आहे. बारीक रवा घेतला आहे आणि जसं जसं थोडं थोडं पाणी लागेल ना तसं तसं मी हे बॅटर मिक्स करते. इन्स्टंट अप्पे भारी होते. डाळीचे तर छानच होते, तर पण कधी कधी चला बाबा डाळ भिजत घालायला विसरलो आणि एक थोडंसं चेंज काहीतरी आणि टेस्ट पण थोडी चेंज, तर हे पण भारी लागतात. रव्याचे नक्की ट्राय करून बघा. 2 वाट्या रवा, 1 वाटी दही आणि थोडं थोडं जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी मिक्स करते. इन्स्टंट होतात अगदी, काही जास्त वेळ लागत नाही. कुठेही डाळ भिजवायची गरज नाही, तांदूळ बारीक करायची गरज नाही, पटकन झटकीपट होतात बघा. इकडे मी भरपूर अशी कोथिंबीर कापलेली आहे आणि हिरव्या मिरच्या सुद्धा तिथं कट करून ठेवल्यात साईडला. त्याच्यानंतर थोडासा कांदा पण त्याच्यामध्ये मी कट करून टाकणार आहे बघा. कारण हे आप्पे ना कांदा बारीक चिरून घातला ना तर लई छान लागतात. सांबर बरोबर तर चांगले लागतात, चटणीबरोबर, पण तसे सुद्धा गरम गरम खाल्ले ना की भारी लागतात. तर मी भरपूर कांदा टाकत असते, कोथिंबीर भरपूर टाकली कारण घरचीच आता कोथिंबीर निघते मस्त अगदी. जेव्हा लागेल तेव्हा आम्ही जातो आणि तोडून आणतो. आजच्या व्हिडिओमध्ये एक छान असं सुंदर सगळ्या ताईंसाठी सरप्राईज आहे. ज्या ताई आपल्या रेग्युलर लाईव्ह पाहतात त्यांच्यासाठी स्पेशल. खूप दिवसाची त्यांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नक्की. तर याच्यामध्ये आपल्याला जर पाहिजे असेल तर गाजर, आपण थोडीशी सिमला मिरची, बीट असं सगळं कट करून पण टाकू शकतो. पण ते नाही खात म्हणायला आहे फक्त, आपण टाकू शकतो म्हणून. पण ते मुलं पण खात नाही ना आपल्याला पण नाही चांगलं लागत. एवढंच चांगलं लागतं बाबा, गाजर थोडंसं टाकलं किसून तर ते एक छान लागतं, छोटं छोटं कट करून किंवा किसून. बाकी बीटनी वगैरे कलर चेंज होतो आणि थोडंसं फ्लेवर पण चेंज होतं, त्याच्यामुळे बीट नाही, फक्त गाजर सिमलानी पण हे चेंज होऊन जातं पूर्ण. छान असं बॅटर मीठ वगैरे टाकून मी कालवले बघा. आता त्याला 10 ते 15 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे भिजण्यासाठी आणि नंतर याचे गरम गरम मी आप्पे वडे बनवायला घेणार आहे. थोडंसं बघा भिजल्याच्या नंतर ना रवा असतो आणि रवा काय होतं पाणी ऑब्झर्व जास्त करतो. तर थोडंसं परत ना करायला घ्यायच्या अगोदर परत थोडंसं पाणी टाकून मी मस्त असं फेटले, अगदी फ्लफी बॅटर बनवले मस्त, अगदी लुसलुशीत मऊ. त्यानंतर ना ताईंनो याच्यामध्ये मी आहे ना इनो टाकलंय बघा. थोडंसं इनो टाकायचं, असं इनोनी काय होतं इन्स्टंट फुगतात, भारी होतात. सोड्याने थोडासा असा टेस्ट चेंज होते, थोडा टाकल्यावर नाही होत, पण इनोने ना मस्तच लागतं. आणि तिथं त्या इनो जिथं टाकले तिथं थोडंसं पाणी टाकून पहा. मी लगेच मिक्स करून घेणार आहे पटकन, अगदी झटकीपट, कारण ते मस्त असं फुलतं. छान असं मिक्स करून लगेच याचे गरम गरम मी आप्पे वडे बनवायला घेणार आहे. आप्पे पात्रामध्ये पहा सगळीकडे असं थोडं थोडं तेल टाकून घेतलं. डायरेक्ट टाकलं तरीही चालतं, पण मी याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे बघा. तेल तर टाकावंच लागतं, विदाऊट तेल होत नाही. पण मी मोहरीची फोडणी देऊन घेणार आहे आधी प्रत्येक हे आप्पे पात्राच्या राऊंडमध्ये आणि मग त्याच्यावरती बॅटर टाकणार आहे. कारण मोहरीच्या तडक्याने ना ते छान लागतात एकदम. तुम्ही डायरेक्ट केले तरी चालणार आहे, पण मला मोहरीचा तडका आवडतो, मस्त टेस्ट लागते म्हणून मी देत असते. आणि एक छान असं क्रंची म्हणजे भारी लागतं बाबा खाताना, म्हणून मी प्रत्येक वेळी मोहरी टाकत असते. अशा पद्धतीने पहा सगळीकडे मी टाकून घेते. एक झाकण ठेवून पहा स्टीमवरती याला 4 ते 5 मिनटं मी मंद गॅसवरती मस्त असे याला हे करून घेणार आहे, स्टीम करून घेणार आहे. त्याच्यानंतर इकडं कडेला बघा सांबारसुद्धा रेडी आहे. बटाटा टाकलाय सांबारमध्ये सुद्धा आज, कारण आमच्या ध्रुवला आहे ना कशात ना कशात बटाटा पाहिजेच. म्हणजे काही केलं तरी तो लगेच म्हणतो की बटाटा टाकला का त्याच्यात. म्हणजे प्रत्येक गोष्टी जरी बटाटा टाकला तरी त्याला कमीच नाही. तर मी आप्पे वडे जे आहेत मी दोन्ही साईडने थोडेसे भाजत असते, जेणेकरून मस्त असे लागतात. आतमध्ये थोडेसे असे गिळगिळ लागत नाही, कच्चं असं ओलसर लागत नाही, म्हणून मी दोन्ही साईडने पहा
त्याला एक पलटी करून, एक थोडंसं पलटी करून, जास्त नाही भाजत पण थोडंसं भाजत असते बाबा नॉर्मल, जेणेकरून ना आतमध्ये असं थोडंसं खाताना घशाला किंवा दाताला चिकटणार नाही अशा पद्धतीने. तर इथं रेडी झालेले येतं पहा. त्यानंतर ना आजकाल पहा इन्स्टावरती बऱ्याचशा रील्समध्ये किंवा याच्यामध्ये एक 2-3 वेळा पाहायलागत झालंय बघा की देवाची जी भांडी असती तर पितळाची, तांब्याची, ती लिंबाने आणि हळदीने निघतात. बरेचसे रील्स पाहिलेत मी की त्याच्यामध्ये असं निघलेलं दाखवलं एकदम जुनी पाणी भांडी सुद्धा. आता सायट्रिक ॲसिडने तर निघताच बघा, आपला सुद्धा खूप जुना व्हिडिओ आहे आणि सायट्रिक ॲसिड आम्ही लय वर्षापासून वापरतो बघा ही अशी भांडी घासायला. पण आता म्हटलं चला लिंबाने आणि पितळाने ट्राय करून पाहावं, कारण सायट्रिक ॲसिड पण नव्हतं ना, आज थोडंसं लवकर आवरलं तर म्हणलं चला ट्राय करून बघायला काय हरकत नाही, दुसरी पावडर वगैरे वापरूच तर, कारण कधी घरात असती नसती, लिंबू आणि हळद कायम घरात असतं. तर म्हणलं बघूयात चला काय होतंय काय नाही, कित्येक रिअल आहेत किंवा मग ते रील फेक आहेत की काय, कित्येक पत्ते खरं आहे. तर म्हणून इथं 2 ताटं आणि 2 तांबे घासायला झाले होते देवाचे. तर म्हणलं चला घासून घ्यावं पटकन 10-15 मिनिटात आणि मग लगेच पळायचं फॅशन स्टुडिओला. कारण आज आहे ना फॅशन स्टुडिओमध्ये खूप मोठा सेल आहे, त्याच्यामुळं थोडंसं लवकर जावं म्हटलं होतं, पण कशाचं घरातली कामं आवरूपर्यंत 10 आणि 10:30 कुठं होतात ते समजतच नाही. तर लिंबाने आणि हळदीने ना म्हटलं चला बघूयात ट्राय करून कितपत काय आहे, म्हणजे कंटिन्यू ते आपल्याला किचनमध्ये अंमलात आणायला, म्हणून मी इथं घासायला घेतलं होतं. तर निघतंय बरं का बऱ्यापैकी, पण आहे ना तुम्हाला सांगते जे डाग आहेत ना ते मला असं कुठं वाटलं नाही बघा पावडरने किंवा मग याने आपण पटकन लगेच एका याच्यामध्ये लगेच निघतं, पण याने मला घासायला आहे ना थोडंसं वेळ लागला. थोडंसं त्याच्यावरती ठेवून लावून आहे ना त्याला साईडला पण ठेवून द्यावं लागतं, 5 मिनिटं भिजू द्यावं लागतं. आणि मग बाकीचे डाग वगैरे आहेत ना ते सगळे असं एवढं मनाला सॅटिस्फॅक्शन नाही वाटलं का बाबा त्यांनी तेवढं निघतंय. बाकी मग घासणीनेच मी आहे ना घासून काढले. ताटाला पण लिंबू आणि हळद अशा पद्धतीने लावून ठेवलं होतं एक 5 ते 10 मिनिटं साईडला सगळ्याला लावून ठेवलं आणि नंतर म्हणलं शेवटी घासावं. पण एक जे पावडरनी, पितांबरीनी किंवा मग सायट्रिक ॲसिडचा तर काही विषयच हार्ड आहे, पटकन लगेच त्याच्यामध्ये निघतं. तर त्या पद्धतीचं नाही बघा, मी याला घासून जे काळे काळे डाग होते ना तर ते काढले. पण चला घाईच्या कामाला किंवा ज्या वेळेस घरात सायट्रिक ॲसिड किंवा मग पितांबरी, भैया पावडर ह्या गोष्टी नसतात. आता काहींचं खूप असतं की देवाच्या भांड्यांना केमिकल लावायचं नाही किंवा देवांना सुद्धा केमिकल लावायचं नाही, चिंचेने म्हणा किंवा याने घासावेत. पण आता ते तेवढं स्वच्छ नाही निघत बघा, पितळी मूर्त्या वगैरे जर असल्या देवांच्या तर मग ते पॉसिबल होत नाही. ते थोडी का व्हायना आपल्याला पावडर वापरावीच लागते, पण काही लोक नाही वापरत. ते फार म्हणजे हे असतात त्या बाबतीमध्ये त्यांचं श्रद्धा खूप हे असते की ते त्याला नाहीच वापरत. ते म्हणतात ना देवाला नाही वापरावं, तर ते नाहीच त्या पावडरनी वगैरे देव घासत, असे बऱ्याच ताई आहेत बघा. तर त्यांच्यासाठी बाबा आहे बेस्ट ऑप्शन की घरात कधी असलं तर याने आपण करू शकतो. पण एवढं मनाला हे नाही आहे की असं लगेच त्याला लावलं आणि निघलं, एवढं पटकन नाही निघत जसं रीलमध्ये दाखवतायत आजकाल सगळीकडं. ते तसं तेवढं नाही, याला पण मेहनत लागतेच बघा. फक्त मेहनत सायट्रिक ॲसिडला नाही लागत ताईंनो किंवा मग पावडरला पण नाही लागत, पण जे एकदम जिद्दी लई दिवसाचे डाग असतात ना ते त्यांनी पावडरनी पण त्याला घासावेच लागतात. तसं सायट्रिक ॲसिडचं काय पाण्यात बुडवलं की लगेच निघतं, ते एवढं पॉवरफुल आहे. पण त्याचं पण एक आहे की भांडं घासलं की त्याला लगेच आहे ना आपल्याला कॉटनच्या कपड्याने ना पूर्ण पुसून घ्यावं लागतं, ओलं ठेवावं नाही लागत, नाहीतर त्याचे डाग पडतात. आणि याचं सुद्धा बघा, याला सुद्धा म्हणजे पितळाचे भांडी कशाने घासो आपण, पितळ तांब, त्याला लगेच आहे ना कोरड्या कपड्याने ना छान असं पुसून घ्यावं लागतं, तेव्हा कुठंतरी ते व्यवस्थित घासल्यासारखे दिसतात. म्हणजे थोडक्यात एक डाग पडत नाही, नाही तर आपण किती घासतो आणि मग ते सुकलं की त्याच्यावरती पाण्याचे डाग दिसले की ते घासल्यासारखं वाटत नाही. तुम्ही म्हणलं आज चला हळदीने लिंबानेच फक्त ट्राय करून बघावं, तर रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा, निघलेत. पण त्याच्या मागं मेहनतसुद्धा आहे माझी, असं नाही की फक्त लावलंय ते आणि लगेच भांडं चकचक दिसायला लागलं. तरी बी मोठी प्लेट आहे ना, मी जास्त घासली नाही कारण लई उशीर झाला तर स्वाती पण आवडायला लागली. म्हणली चला आता पटकन, नाही तर मग उशीर होईल, कारण बरंचसं काम आहे आता फॅशन स्टुडिओवर, त्यामुळं मग तर अशा पद्धतीचे निघलेत बघा. रिअल रिझल्ट आहे. थोडंसं पिवळसर पण रंग आलाय, पण असं एवढं म्हणा असं जसं की पावडरने निघतं तसं नाही निघलं. त्यानंतर म्हणलं चला लगे हात हे पण पटकन लगेच धुवून घासून टाकावं. तर हे पण छान निघले. पण हे ऑलरेडी नवीनच आहे, नवीन म्हणजे वापर होतो त्याचा, पण असं एवढं काही ते खराब होत नाही, कारण त्याला आम्ही आहे ना ओलं जास्त ठेवत नाही. बाहेरनं घासलं की लगेच आहे ना कोरड्या कपड्याने ना मी पुसून काढत असते. त्याचे जर डाग पडले ना तर काही काही गोष्टी अशा असतात ना की त्या पटकन मिळत नाहीत, आणि मिळालं तरी महाग असतात. त्याच्यामुळे असं घासलं की लगेच पटकन पुसून ठेवलं ना की त्याच्यावरती डाग पडत नाहीत. पितळाची, तांब्याची भांडी वापरायला चांगली,
परत त्याचे फायदेसुद्धा खूप आहेत, पण तेवढीच मेहनत त्याला घासायला सुद्धा आहे. पण ते एकदा आपण व्यवस्थित घासून असं पुसून ठेवलं की त्याला काही होत नाही बघा, स्वच्छ अगदी चकचकीत राहतं. त्याला काम आवरलंय सगळं आणि सोप्यावरती बसलो होतं. एक छान असं मोठं पार्सल रिसीव झालंय, ते पण ओपन करायचंय. कशाचं काय पुढं बघायचंच आहे. पण गेलं ध्रुवाच्या मानेकडे आमचं लक्ष. तर परवाच्या व्हिडिओ खाली एका ताईंनी कमेंट केली होती की ध्रुवाच्या मानेवरती शेंडी आहे का बघ, शेंडी जर असली तर मग मुलगी होती आणि नसली तर मुलगा होता. तर आता मीच नाही बघितली अजून, तर ते बसलाय म्हणून सहज लक्ष गेलं. तर बघूया आता डायरेक्ट शेंडी का नाही. ए कर वाखोर याला बघून दे तुझ्या मानेवर शेंडी का बघून दे. वाखो. नाही स्वतः याला शेंडी बिंडी आहे ना पाठीवर ती पाठीवर केस आहे, इथं असते अशी, अशी विणी असते अशी. अरे थांब रे, काय खातो काय मी तुला. अशी असते अशी. ही आहे ना. कशी असते ताईंना सांगा बरं. अशी ही कंटिन्यू असते स्वतः अशी. अरे मग कटिंग वाल्यांनी कापली असेल त्याची शेंडी. हे बाकीचे वाढे ते बरे नाही वाढे. हे कसा बोकडेवानी वाढे हे कुठे गेले काय माहिती आता. मी तर बघून दे रे. पोरगी झाला नाही. पळा इथून पळा. दोघांना शेंड्या नाहीत, पळा इथून बाहेर वा. उठ अशी पेनाने काढते स्वतः याला मी शेंडी. अशी पेनाने काढू काळ्या पेनाने, मग त्यालाच बघून खुश. पेनावाली पोरगी. मला तर माहिती नव्हतं असं का, असं पण काही असतं म्हणून. पण एक सहज वाचली होती तर म्हणले त्याच्यावरती आहे का बघा. तर भलं मोठं पार्सल रिसिव्ह झालंय म्हणजे आम्हीच मागवलंय. तर आता हे संध्याकाळ झाली होती, त्याच्यामुळे काय झालं काय की स्टुडिओवर न जाता ड्रायव्हर काकांनी इथंच आणून दिलंय. आता आम्हाला दम निघा ना. दोघी बहिणीला आम्ही दोघी उतावळ्या. आम्हाला एक्साइटमेंट आहे याच्यामध्ये. काय आहे ते, ध्रुव काय रे याच्यामध्ये. काय असू शकते ध्रुव? कोण किडनॅप केल्यावर पोरग तुला हल्ले तर माहिती कार्टून बघू वेळे कार्टून पाहतो. मला काय माहिती आता याच्यात काय. पण आम्ही विचारतो काय तरी छान उत्तर द्यायचं तर म्हणा पोरग. हा मला माहिती आहे, मिस्ट्री बॉक्स आहे. याच्यात लकी निघू शकतं, नाही तर खराब निघू शकतं. मिस्ट्री बॉक्स हे कोण सांगितलं तुला? मिस्ट्री बॉक्स म्हणजे मावशी मिस्ट्री बॉक्स म्हणजे लय सगळं असतं. मग तुला मतलब बघ, ओके मिस्ट्री बॉक्स म्हणजे लकी निघू शकतं, नाही तर काही पण निघू शकतं. पण आपल्याला ते जाणून नाही पाहिजे. पण खल्ल्यावरच माहिती चालून तिथे. आपलं तर लगेच दोघींचे भरमसाठ काढून ठेवतो. आणि घाण निघलं तर डायरेक्ट कचऱ्यात टाकायचं डायरेक्ट. चला उघडा. अरे बॉक्स मध्ये बॉक्स बापरे बापरे. माझी हालत खराब होणार आहे. वाव काय तर बघा ताईंनो, या बॉक्स मध्ये आलेलं आहे छान छान फ्लावर्स. तर आता हे फ्लावर्स काढल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल एक्झॅक्ट फ्लावर्स म्हणजे काय. तर आता हे पहा, हा बऱ्याच दिवसाचं पहा. आता माझ्या डोक्याला मी ज्यावेळेस मोकळे केस सोडायचे त्यावेळेस आता जरा केस वाकडे तिकडे झाले, त्याच्यामुळे मी बांधायचं सोडून दिलं, डायरेक्ट बो बांधून टाकते. त्यावेळेस पण बऱ्याच ताई विचारायच्या लाईव्हला पण व्हिडिओमध्ये पण की क्लचर कुठून आणले, आम्हाला पण आण. तर हे आम्ही अशा शॉपमधून घेतले होते इकडून तिकडून आणि तुम्ही मागायच्या. तर मग आम्ही एवढं मनावर घेतलं नव्हतं. हां लय भारी, सगळंच भारी आहे. तर फायनली मग त्या दिवशीच्या लाईव्हला पण म्हणलं होतं. फायनली 2-3 दिवस झाले मागवलं होतं आम्ही आणि सगळ्या ताईंसाठी. तर आता तुमचा हट्ट होता म्हणून हे मागवलं. तर आम्हाला दम नाही निघला म्हणून व्हिडिओ घेतला. आमचं ध्रुवची पण लुडबुड चालली त्याच्यामध्ये. तर कसे आहे तर व्हरायटी पण एक से बढ़कर एक आहे. तुम्हाला तसं पुढं दाखवते. हा बोल, तुला काय बोलायचं. हा बोल. आज तर लकी निघलं. हा लकी निघलं ना. हा त्या दिवशी मागच्या वेळी चिंध्या निघल्या होत्या ना म्हणून घेऊन ते लकी निघलं. सुंदर व्हरायटी आहे. जास्त काय आम्ही स्टॉक मागवलेला नाहीये. म्हणजे हा तरी पण असते नाही 400-500 क्लचर. पण हे काय नाही, एका घंट्याचा खेळ आहे. त्यामुळं याच्या किती पटीने स्टॉक लागते. पण पहिल्यांदाच आहे म्हणून आम्ही एक थोडीशी क्वांटिटी मध्ये मागवलाय बघा. अरे ध्रुव तू थांब ना, ध्रुवले आणि करतो बस. अरे थांब ना, मला उचलून द्या. आणि उचल तूच काढ. चल मी थोड्याशाच क्वांटिटी मध्ये बघा. हे आपण ऑर्डर केले म्हणजे तिथं जाऊनच घेतले. तर माझी बहीण तिथं गेली होती आणि तिथूनच आणलेलं पाठवून दिलेलं बघा. मी तिला सांगितलं तिने 1 डे मध्ये
बसमध्ये लगेच पार्सल काढून दिलंय बघा. एक दिवसात तिथं गेली पण व्हिडिओ कॉल पण केला आणि पाठवून पण दिली. पण आज जाळा भेटलंय ते हॉटेलवर होतं 3 दिवस झाले. हे बाबांनी ब्रँडचे बघितले ब्रँडेड वाले सगळ्यात अगोदर प्रत्येक याच्यामध्ये 3-3, 4-4 बॉक्स येतं, काही याच्यात 1-1, 2-2च येतं. अशा पद्धतीचे क्लचर आहेत बघा हे बाबांनी ब्रँड मधले. तर टिकतात पण भरपूर दिसायलाही सुंदर अगदी आणि छान पण वाटतात केसांना लावल्याच्या नंतर. तर ही झाली बघा पहिली डिझाईन आपली. त्याचे बरेचसे आहेत बॉक्स, म्हणजे अजून दुसरे खूप सारे. तर हे वाली बो बघा हे पण छान येतं. असं केस मोकळे सोडून आहे ना, फक्त अशा पद्धतीने इथं असे लावले अशा पद्धतीचे हे क्लचर आहेत. हे बॅक साईडनं असं आहे, म्हणजे मोकळे सोडून फक्त आपण नाही बॅक साईडने शोला असं लावतो. प्युअर सॅटिन मध्ये हे सगळे ब्रँडेड मध्ये मोडतात बरं का ताईंनो. हे काही 40 आणि 50 वाले क्लचर नाहीत, सगळे ब्रँडेड मध्ये मोडतात. याची पण भरपूर क्वांटिटी आहे बघा. नेक्स्ट ही वाली डिझाईन आहे, ही पण छान आहे बघा. आता जसं आपण सगळे वॉशेबल आहे, सगळे वॉशेबल आहे, त्याला वॉश करू शकतो अशा पद्धतीचं बघा. मस्तवाले फेदरवाले हे. आणि आतमधल्या क्लचरची पण क्वालिटी खूप भारी. आता आम्ही लावतो त्याला जवळजवळ बरेचसे दिवस झाले. एका ताईंनीच आपल्याला पाठवले होते बघा, आरती ताईंनी. तर त्या टाईप मधलेच तीच क्वालिटी आहे, तेच सगळं आहे. तर ही तिसरी डिझाईन झाली बघा. त्यानंतर हे थोडंसं इम्पोर्टेड मध्ये मोडतं बघा हे वालं. तर हे अशा पद्धतीचं हे आहे, याला स्टोन आणि याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. सगळे हे बाबानी ब्रँड मध्ये आहेत सगळे. हे बघा सुंदर मस्त अगदी. याचे ते क्रिस्टल जे स्टोन आहे ते त्याची क्वालिटी पाहू शकता. हे थोडंसं कॉस्टली जातं, पण याची जी याला पाऊच पण आहेत बघा खाली याला, पण याची जी क्वालिटी असते ना ती मेंटेन तशीच राहते बघा. आता याच्यातच देते मी टाकून. हे पाऊच याला पॅकिंगला दिलेले आहेत बहुतेक. तर हे पहा हे खूप मस्त वालं आहे बघा. रबर बँड. हा रबर ब्रँड आहे, पण किती छान पद्धतीने. हे पण बघा हे वॉशेबल आहे बरं का. कपडा याचं जे हे आहे ना मटेरियल एवढं छान आणि सॉफ्ट आहे, म्हणजे असं खराब होणार नाही. बांधल्याच्या नंतर बघा केसांना असं फुल दिसन आणि खाली हे दिसन अशा पद्धतीचे येतं बघा. हे सगळे इम्पोर्टेड मध्ये मोडतात. हे फॅब्रिक आहे वेल्वेट टाईप मध्ये, असं पेपर नाहीये. हा कपडा आहे, पेपर नाहीये. तर सुंदर आहे हे सुद्धा बघा, भारी एकदम मस्त वालं. त्यानंतर नेक्स्ट बघा हे फक्त रबर बँड मध्ये येतं. हे अशा पद्धतीने, ज्याला हे नाही बघा, हे असं मॅचिंग लटकतं नाहीये. हे पण बघा याची हे एवढं चालतं नाही, एवढं मस्त वाटणार ना असं बोला लावल्याच्या नंतर बॅक साईडने. सुंदर आहे बघा मस्त अगदी. याच्यात एवढे कलर्स राहतील बघा. नेक्स्ट बघा हे अशा पद्धतीचं, हे पण बो मध्येच मोडतं बघा. वरनं आपलं हे लावून द्यायचं मोकळे केस आणि बॅक साईडने अशा पद्धतीचा फक्त हा बो लावायचा. तर हे बो मध्ये मोडतं. नेक्स्ट बघा हे वाला क्लचर जात आहे. हे पण इम्पोर्टेड मध्येच बघा. याला पण हे काही होत नाही बरेच दिवस. हे जे मटेरियल आहे त्याला हे बघा, हे ऑर्गेन्झाचं हे आहे कपडा, स्टोन वगैरे अशा पद्धतीचे बघा. छान वालं आहे हे सुद्धा पहा, सुंदर वालं. हे नेक्स्ट क्लचर आहे बघा, हे पण छान आहे बघा, मस्त अगदी भारी वाटतंय हे सुद्धा. याच्यामध्ये सुद्धा एवढे कलर्स आहेत. तर याचे सगळ्याचे 2-2, 3-3 बॉक्स आहेत. नेक्स्ट जातोय बघा हे मस्त वाले असे हे मोठे मोठे क्लचर बघा. हे अशा पद्धतीचे, हे पण छान आहे. त्याला बटरफ्लाय वगैरे बघा किती मस्त अगदी भारी वाटतायत बघा, सुंदर बघा. वाव, हे बटरफ्लाय बघ छान दिसतंय. हे ना केसांना लावल्यावर ना लय भारी दिसतात, मागच्या साईडने लय मस्त दिसतात. हे बघा याच्यामध्ये पण हे एवढे कलर्स आहेत बघा, 1, 2, 3, 4. हे बघा नेक्स्ट वाले बघा मोठे आहे डबल. म्हणजे जर समजा आपल्याला कधी बघा असे वरती केस, आता शक्यतो माझ्याच वरती टांगलेले असतात केस असे, तर त्याला छान आहे बघा. वरती केस टांगून त्याला असे लावायला मस्त अगदी भारी दिसणार. फ्रेंच रोल आपण घालतो ना तेव्हा एखाद्या साडीवरती वगैरे असे वरती जरी टांगायचे म्हणले नुसते असे असं सिंपल हेअरस्टाईल करून लावले ना तर हे सुद्धा भारी दिसणार. याच्यात बघ एवढे कलर्स आहेत, छान वाटेल बरं का. हे अशी वरती हे केल्याच्या नंतर मस्त दिसणार आहे. अशा पद्धतीचा वरनच दाखवते, आता नाही खोलत कारण लई खूप सारे येतं खोलायला. लाईव्हला बघा आता याचे जेव्हा पॅकिंगचे बॉक्स येतील त्यावेळेस लाईव्हला घेतलं जाईल बघा. नेक्स्ट वाली ही डिझाईन आहे, त्यानंतरची बघा नेक्स्ट वाली ही आहे, त्यानंतरची बघा नेक्स्ट वाली ही आहे. बऱ्याच वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत. नंतर बघा ही एक डिझाईन आहे, पुन्हा ही एक डिझाईन आहे. सगळं वेगळं वेगळं आहे, खूप सारी व्हरायटी आहे. पण आता नेमकं खोलायला बराच वेळ लागेल. पण आता ही एक बघावं मी म्हणलं खोलून. हा काय प्रकार आहे मोठ्या मोठ्या याचा फरचा.
पण छान आहे ना, हम्म. लावलं छान दिसणार. असं डायरेक्ट असं लावलं ना, हे डायरेक्टली असं केसांमध्ये हे होणार आहे. खाली कोरियन क्लचर आहेत, हे सगळं असं लोंबणार आहे. इतकं सुंदर दिसत नाही लावलं, भारी एकदम. तर आपल्याला दे बॉक्स चल, आणि तिथं नेले का खाली, मग ती बॉक्स तुला घे, घर तिथंच खेळतो स्कूल मधून आल्यावर. दुसरं बाहेर आहे ना एक. हा, अजून 2 बॉक्स आहेत बाहेर. ते म्हणलं बघ तिथंच राहून द्या, शेड मध्ये पैसे जायचे नाही, तसेच गाडीत टाकू. याचा वेगळा असतील, काही काही सिलेक्ट केलेले नाही आले, मग ते बहुतेक त्या बॉक्स मध्ये असतील. एक बॉक्स मध्ये तुटलेले आहेतच तरी पण. ठेव. सगळं असं काम करू लागायचा. खालच्या घरी तिथे तर तुलाच राहून दे, तिथंच खेळतो. तर आणि इकडे दे ऑफिसवर ठेवल्यावर. मी ठेवत जा ना, तुमचं काम करायचं काही काम नाही. नाही, आमचं काम करायचं काहीच काम नाही. मस्त ठेवतो, ठेव मग. हे वाले छान आहे ना. हम्म. आता एवढे बी दिदी झाली ना, दिदीला ठेवायचे, ती एवढे बी ठेवायचे ना. हा म्हणतोय. यायचं मग जावळ व्हायचं, कापायचे, परत यायचं. बर्थडेला हे गिफ्ट करू आपण. चल चल आव. कोणाला? दिदीला. आता बाई दिदी झाली पाहिजे ना. हा ना. एवढे नाहीच बसले शेवटी ना.